नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 17 एप्रिलच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळतोय. आता हॉलमध्ये रम्या आणि वसू तर एका साईडला पार्थ आणि काव्या दोघंही उभी असतात. काव्याला रम्याचे सगळे डावपेच समजलेले असतात. तेव्हा वसूच्या समोर काव्या रम्याच्या खाण कानाखाली लावून देते आणि तेव्हा काव्या रम्याला म्हणते की हे जुन्या काव्याकडून जिला तू आत्तापर्यंत मूर्ख समजत आलीस आणि इथून पुढे माझ्यापासून आणि आमच्या बाळापासून लांब राहायचं रम्या. आता रम्या कानाखाली दिल्यानंतर गालावरती हात चोळत तशीच काव्याकडे बघत असते आणि रम्या काव्याला म्हणते, अच्छा आणि मला सांग, ही नवीन काव्या मग इच्छा नसताना पोटातल्या बाळाला जन्म देणार आहे का, त्याला वाढवणार आहे का? त्यावेळेस काव्या म्हणते, बाळ आमचं आहे आणि आम्ही विचार करू आम्हाला काय करायचं आहे ते. तू याच्यामध्ये पडायची गरज नाही आहे रम्या आणि इथून पुढे तू आमच्या सर्व कुटुंबापासून लांब राहा. आता असं म्हणून रम्याला मात्र काव्याने चांगली जन्माची अद्दल शिकवलेली बघायला मिळते. आता रम्या आणि वसूच्या समोरच पार्थला खूप छान वाटतं जेव्हा काव्या म्हणते आमचं बाळ, आमच्या बाळापासून लांब राहायचं. त्यावेळेस पार्थ म्हणतो आमचं बाळ. तेव्हा काव्या पार्थच्या हातात हात देते. दोघंही एकमेकांच्या हातात हात देऊन उभे राहिलेले असतात आणि दुसरा हात काव्याने आता तिच्या पोटावरती ठेवलेला असतो. फायनली काव्याने बाळाबद्दलचा सर्वात मोठा निर्णय घेतलेला आपल्याला बघायला मिळतो. काव्याने ठरवलेलं आहे की ती आता बाळाला मनापासून जन्म देणार आहे. आता कोणाच्या दबावाखाली येऊन नाही तर स्वतःच्या इच्छेने काव्या त्यांच्या होणाऱ्या बाळाला जन्म देताना आपल्याला बघायला मिळणार आहे. काव्याने हा निर्णय घेऊन खरंच पार्थच्या मनावरचं सर्वात मोठं ओझं रिकामं केलेलं आपल्याला बघायला मिळतं. पार्थ आता खूप जास्त खुश आहे. त्याचबरोबर रम्या आणि वसू या दोघींची मात्र तोंड बघण्यासारखी झालेली आपल्याला बघायला मिळतात. रम्या आणि वसूची काव्याने चांगलीच मस्ती जिरवलेली आपल्याला बघायला मिळते. आता नक्की मालिकेत पुढे काय होणार, काव्या तिच्या बाळाला रम्या आणि वसूच्या वाईट नजरेपासून कसं वाचवणार हे पाहण्यासाठी बघायला विसरू नका. लग्नानंतर होईलच प्रेम आणि आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.